मित्रांनो, आपण म्हणून निसर्गाचा चमत्कार. आता महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बैल म्हणजे सर्व बैलगाडी शौकीनांच्या गळ्यातील तळ्यात असलेला बक्कासूर. हा बक्कासूर नाही, पण बक्कासूरगत दिसणारा, हुबेहूब दिसणारा अजून एक बक्कासूर आहे. तर त्याची माहिती घेऊया. काय नाव आहे याचं? पब्लिकने दिला छोटा बकासूर. हो का? हा, तुम्ही बक्कासूरच म्हणता? आम्ही बकासूरच म्हणतोय. होय. हा, कुठला शोधलाय हा? सेम बक्कासूरगतच दिसतोय. आम्ही मेहण्यानं बसला देवापूर मधला. होय. हा, कितीची खरेदी होती? खरीच नाही. माळशिरसला मैदानात गेलतो. येताना आमच्या बैलांना दुसऱ्या मार खाल्ल्यावर ह्याला घेऊन आलो येताना. होय. हा, आत्तापर्यंत कुठं कुठं गट पास केलेत? गट आपण 10 मैदान केले. ते 10 मैदानात 7 ठिकाणी आपण गट पास केलाय. 2 ठिकाणी आपण बोलायला राहिलो. बरं, मी इकडे येतो थोडा. बरं, ह्यांना विनंती करतो इकडं आला तरी. पण ह्यानं गट पास किती मैदानानंतर केला? दुसऱ्या मैदानानंतर केला. दुसऱ्या मैदानानंतर लगेच केला? लगेच केला. बरं, ज्यावेळेस गट पास केला त्यावेळेस बक्कासूरगत रूप आणि मग चर्चा झाली असेल ना भरपूर? चर्चा भरपूर झाली. ज्यावेळेस पहिल्यांदा मैदानावर घेऊन गेलो तिथं आपण मार खाल्ला. तिथं ज्या मैदानात बघितलं माणसाने त्यांनी सांगितलं की बकासूरच्या मागं चालवणारच आहे. होय. हा, म्हणजे फक्त दिसणं चाललं आहे. ते म्हणले बाळाचं पाय जसं पळणं दिसते तसं त्यातला प्रकार आहे. दिसणं बी नाही, पळणं बी तसं आहे. पळणं पण तसं आहे. बरं, आता काय येतं, एवढा बक्कासूर प्रतिरूप आहे, तर अशा प्रतिक्रिया आली का कुठली की अरे वाटलं की अरे म्हणजे ही बक्कासूर गत अशा मोठ्या प्रतिक्रिया आल्यात? अशी प्रतिक्रिया कुठल्या आहे का लक्षात? प्रतिक्रिया लय आल्या तरी प्रत्येक मैदानावर जाताना तीच प्रतिक्रिया आहे. आणि रस्त्यानं जरी गेलं तर त्याला कोण म्हणत नाही की बकासूर नाही. समोरनं बघितलं की बकासूर म्हणते ते. आता बैल पळायला लागला की मागणी येते. कितीला मागणी झाली याची? लास्ट आपणाला 15 लाखाला मागणी झाली. 15 लाखाला? 15 लाखाला. कशामुळे वाटते? दिसण्यामुळे का पळण्यामुळे? दोन्ही पण. बरं, मी कॅमेरामॅन आम्हाला विनंती करते, जवळून पाहू शकता. तर बक्कासूरगत रूप आहे. स्वभाव कसा आहे ह्याचा? स्वभाव लय म्हणजे तापट आहे. होय. हा, उजवीनं पळतो का डावीनं? दोन खांदे. दोन खांदी? दोन खांद्या. आतनं बाहेरनं? आतनं बाहेरनं. बरं, कुठे शिकवलाय हा? शिकवला देवापूरमध्ये. किती तर म्हणजे महिन्यात वासर असताना वगैरे आणलेला का नाही? नाही, आपल्याकडे आला तुम्हाला सांगतो की आता 3 महिने झाले. होय, म्हणजे आत्ता आलाय? आता जस्ट आपल्याकडे आला. होय. हा, बर, कोणाबरोबर पळायचे? बक्कासूर बरोबर तर पळायचंच असेल, पण अजून कोणाबरोबर? आपले जास्त पिस्टन बरोबर इच्छा आहे. पिस्टन बरोबर इच्छा आहे? पिस्टनचा फॅन असल्यामुळे पिस्टन बरोबर. पिस्टनचा फॅन? पिस्टनचा फॅन. बक्कासूरगत दिसतोय पण पिस्टनचा फॅन आहे? पिस्टनचा फॅनचा. बर, म्हणजे बक्कासूर बी काय दिवसानं पळलं पाहिजे एकदा, समोरासमोर बांधा. काय म्हणते बघू प्रेक्षक? बघूया की वेळ आला की ती पण करू. हा ना, करूया मित्रांनो कधीतरी आपणच की बक्कासूर शेजारी बक्कासूरगत काय काय जी बैल दिसतात ते बांधण्याचा प्रयत्न करू. असं काहीतरी वेगळं करू. पण मला आता काय गोष्टी सांगा. ज्यावेळेस बक्कासूरगत दिसणं झालं, किमती येते 15-15 लाख, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की विकायचा का नाही? विकायचा नाही, कारण आपल्याला घरच्यांचा पण सपोर्ट आहे की विकायचा नाही म्हणून, आणि पब्लिकचा पण सपोर्ट आहे आणि मित्रांचा पण सपोर्ट आहे की विकायचा नाही म्हणून. तुम्ही काय करता? आपली शेती. किती एकर आहे शेती? शेती आपली कमी आहे, पण वाट्यानं आपण करतोय शेती. होय. हां, आता 5 एकर आपल्यापाशी वाट्यानं शेती आहे. पहिलाच बैल आहे का पहिली बैल होती? काय सुद्धा नाही, पहिलेच आपल्या दावणीचं आहे. तर पहिलाच बैल आणि हां, बक्कासूरगत दिसणारा. दिसणार. कसं पळतो म्हणजे पळण्याची असं वैशिष्ट्य कसं? खालनं कसा पळतो, मध्ये कसं तोंडाला? खालनं थोडा कमी, पण जशी पुढं मध्ये येईल आणि फाटी दिसेल तिथनं गाडी जास्त ओढतोय. फाटी दिसेल तसा. बरं, बक्कासूरगत. बकासूर हां, जी बैल ती म्हणतात जी बैल घातला त्याला वाढून पाहायला. तर प्रत्येक व्हिडिओ जर आपला बघितला तर त्यात तुम्हाला आपल्याचं तोंड पुढे दिसणार. होय. अजून बक्कासूरचं कुठलं गुण आहे त्यात? बकासूरचा गुण म्हणजे काय की समोर दुसरी गाडी दिसली म्हटलं की तो गाडी सोडतच नाही. मग असं आहे ते. बर, पिस्टनचा पायरा हवाय? पिस्टनचा पायरा. होय. आता कसा जाते हा? आता दुसरा झालाय. दुसरा झाला? नांदोशी मैदानात दुसरा झालाय. बरं, दुसरा आहे. नांदोशी मैदानात आपण पहिलवान रायफलला घासाघाशीत थोडं टाकाटाकीत मारा. म्हणजे चांगल्या गाडीला घासतोय. कधी झालं का मोहिल शेठ यांच्याशी बोलणं? काय आली का कधी? नाही, कधी नाही झालं. नाही का? त्यांनाही माहित नसते. आता तुम्ही मोठ्या अड्ड्यात येत आहे त्यामुळे हळूहळू पंच आपला दुसराच व्हायला. दुसराच मैदान आहे, मग हळूहळू कळेल, महाराष्ट्राला कळेल.
याला काय म्हणतात बकासूरच म्हणतात पण नाव काय आहे याचं? बकासूर नाव पहिलं होतं कॅप्टन याचं हां. पण परत बकासूर घेतलं. बकासूर म्हणजे प्रेक्षकांनी दिलंय. प्रेक्षकांचे. बरं मित्रांनो ज्यादा वेळ घेत नाही यांना पळाई जायचे पण बकासूरचं प्रतिरूप जाता आता काय सांगाल जे बकासूरचे फॅन्स आहेत भरपूर आहेत महाराष्ट्र काय जगभर फॅन आहेत त्यांना काय सांगाल की बकासूरगत दिसतंय काय सांगाल? काय सांगायचं आहे फक्त बकासूर संघ पळाला की आपलं उजेडात येणार आपण एवढा विषय आहे. आणि आता कसं थोडा आपण अंधारात आहे. पैरा देताना कसं पैरावाले भरपूर येते ते पण टॉपचा पैरा काय ते ना 2 नंबरचं पैरा येते. बरं काय काय सांगितलं जातं पहिल्याला ज्या वेळेस येतात कशा पद्धतीने नाकारलं जातं? नाकराचा काय त्याच्यात नाहीच आहे. आता कसं 1 नंबरचं पैरा येते 1 नंबरनंच पळत येते 2 नंबरमध्येच आपण पळायला हे चालेल नाकारलं म्हणजे कुठल्या शब्दात नाकारलं जातं ती सांगा की अजून टॉपमध्ये पळालेलं नाही म्हणून म्हणून नाकारलं तर जातं. कधीतरी टॉपमध्ये पळेल. आणि मित्रांनो जास्त वेळ घेत नाही ह्याला पळायला जायचे आणि ज्यावेळेस गुलाल होईल त्यावेळेस आपण ह्याची पहिल्यांदा मुलाखत घेऊया आणि नक्कीच लवकरात लवकर गुलालात तो बसेल आणि तुमचं नाव महाराष्ट्रभर पोचवेल. एकदा तुमचं नाव सांगा पूर्ण. किरण मधने कान्नरवाडी कुठं आली? तालुका कडेगाव जिल्हा सांगली. बरं मित्रांनो बघू शकता प्रतिभा बकासूर. धन्यवाद. धन्यवाद.